नियोजन केलं ना आम्ही, आणि आमच्या सर्व नेत्यांबरोबर आम्ही सांगितलं की बाबा आम्ही आठ उमेदवार आहे, बीजेपी मधून 8 उमेदवारांनी तिकीट मागितलं ओपन मध्ये आणि ओबीसी मध्ये. मग यापैकी कोणाला द्या, असं नाही की मला पाहिजे तुला पाहिजे. यापैकी एक सगळे कार्यकर्ते गेले 8 वर्ष 10 वर्ष काम करतात आणि सगळ्यांकडे सक्षम उमेदवार आहे, यांना तिकीट द्यायला पाहिजे. प्रवेश आता आम्ही गेले 10-12 दिवसापासून आमदारांना भेटले, एक आमदार सोडून ते भेटले नाही. कुठल्या आमदारांना भेटले? एक महेश लांडगे साहेबांना भेटू शकले नाही, बाकी सर्व आमदारांना भेटून आम्ही आमचं. काय मग त्यांनी काय तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला का? ते म्हणले आम्ही कन्सिडर करू, पण कन्सिडर झालं नाही. आता काय करणार. गेले 14 ते 15 वर्ष भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 मध्ये कार्यरत असून पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवले, सर्व योजना राबवल्या. मला उद्योग आघाडीचं शहराचं अध्यक्षपद दिलं होतं. शहरामध्ये उद्योगाला जे काही समस्या निर्माण होतील त्या सर्व समस्या सोडवण्याचं काम मी गेले 5 वर्षामध्ये यशस्वीरित्या केलेलं आहे. आज शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे आलात, तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय याची जाणीव आहे, तुम्ही थांबलात, त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो. आम्ही सर्व जे काही इच्छुक आहोत त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून एक शिक्का आमच्यावर लावून घेतलेला आहे व आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर जर का अन्याय होणार असेल तर तुमच्यासारख्या सर्व नागरिकांचा पाठिंबा हा आज आम्हाला जरुरी आहे. उद्या तुमच्यावर अन्याय झाला तर आमच्यापैकीच कोणीतरी उभं राहणार आहे. आम्ही काही झालं तरी निवडणुकीला उभं राहणार आहोत. आमच्यापैकीच एक उमेदवार तुम्हाला ओपन मधून, एक उमेदवार रिझर्वेशन मधून दिसेल. 2017 मध्ये पक्षाने 4 उमेदवार दिलेले असताना 2च उमेदवार का निवडून आले याचाही अभ्यास पक्षाने केला पाहिजे होता. हा अन्याय जो आज आमच्यावर झालेला आहे तो अन्याय आम्ही खपून घेणार नाही. पक्षाला आम्ही विनंती करतो की पुन्हा एकदा विचार व्हावा व आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीने आम्हाला ज्या सदस्य नोंदणी असेल तसेच विविध योजना असेल, त्यामध्ये आमची लाडकी बहीण योजना असेल, तसेच आयुष्मान भारत योजना असेल, या सर्व मोदीजींच्या योजना, भारतीय जनता पार्टीच्या योजना, या योजनांमध्ये आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आम्हाला आमच्या 4ही आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर भाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांना हात जोडून विनंती आहे की जो तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात, ज्या बाहेरच्या उमेदवारांना या ठिकाणी घेत आहात, त्यांना फुल गॅरंटी आहे की ते त्या ज्या पक्षामध्ये उभे आहेत त्या पक्षातून निवडून येणार नाहीयेत आणि त्या ठिकाणी निवडून येणार नाही म्हणून ते आज आमच्या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये येऊन ते आमच्या घरामध्ये घुसत पाहत आहे आणि आम्हाला आमच्या घरातूनच बाहेर काढत आहे. हा आमच्यावरती अन्याय आहे. आम्हाला सांगणं एवढंच आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेश चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आम्हाला सांगितलं होतं की जो भारतीय जनता पार्टीच्या सदस्य मोहीम ही 1000 जी मोहीम मध्ये 1000 मोहीमचे सदस्य पूर्ण करेल त्यालाच आम्ही भारतीय जनता पार्टीचं नगरसेवकाचं तिकीट देणार आहे. तर आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही विचारतो की आज तुम्ही तुमचे जे वाक्य होते हे तुम्ही खरे करून का दाखवत नाहीये? हे जे आता आमदार जे आलेले आहेत यांनी कुठल्या प्रकारचे सदस्य नोंदणी केलेली आहे, यांनी कुठल्या प्रकारचे भाजपचे कार्यक्रम घेतलेले, यांनी कुठल्या प्रकारच्या भाजपच्या योजना राबवलेल्या आहेत, यांनी भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे, यांनी भाजपच्या विरोधात घोषणा केलेल्या आहेत, यांनी भाजपच्या विरोधात भाजपला पाडण्यासाठी काम केलेलं आहे आणि आज तुम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश देत आहेत. माझं एवढं म्हणणं आहे की आज आम्ही सक्षम उमेदवार आहे. आमच्या या 8 उमेदवारांपैकी तुम्ही कोणालाही तिकीट द्या, आम्ही त्यांचं निर्विवादपणे आणि सक्षम त्यांच्या पाठीशी राहून एकत्र असं आम्ही काम करणार आहे. आम्हाला सर्वांना विनंती आहे, आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमचे आमदार महेशदादा लांडगे, तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचा जबाब द्या. आम्हाला सांगा आमचं काय चुकलंय, तुम्ही सांगा. बाहेरचा उमेदवार कशासाठी आणला? 850 फॉर्म तुम्ही आमच्या उमेदवारांचे फॉर्म भरून घेतलेत. एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला आहे, मग कशासाठी तुम्हाला बाहेरचे उमेदवार पाहिजेत? कशासाठी? आज आम्ही सक्षम आहे. आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून पक्षाचं काम करतोय. हीच आमची निष्ठा, हाच आमचा. आम्हाला न्याय देताय का तुम्ही? काय कारण आहे आम्हाला तिकीट डावलण्याचं? मी माझ्या सर्व आमच्या जे
उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहे, त्यांच्यातर्फे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की सर्वांनी तुमचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी राहून द्या आणि तुमचं मार्गदर्शन आणि तुमची साथ आम्हाला कायमस्वरूपी राहून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोरात. आता आमच्या सहकार्याने सगळ्या गोष्टी तर सांगितलेल्या आहेत, जे जे त्यांना मनातनं वाटते त्या गोष्टी. आज 2012ला मी इलेक्शन लढलो होतो अपक्ष म्हणून. 2017ला आमचं काम बघून काहीतरी बघून बीजेपीने आम्हाला तिकिटाची ऑफर दिली, तिकीट पण दिलं आम्हाला. सगळं तिकीट दिलं. 8,500 मतदान जे पडले हे तुमच्या सगळ्यांमुळे जे पडलेलं आहे आणि या सहकार्याने सगळ्यांनी मदत केलेली होती त्यावेळेस. आज त्यावेळेस तिकीट दिलं म्हणजे त्यावेळेस त्यांच्याकडे लोक नव्हती, ते हंटिंग करत होते की आम्हाला उमेदवार पाहिजेत. मग सक्षम उमेदवार बघून त्यांनी तिकीट दिलं आणि आज ही परिस्थिती आहे की यूज अँड थ्रो पॉलिसी चाललेली आहे. ही सगळी यूज अँड थ्रो वापर करून घेतला 8 वर्ष आमच्या सगळ्यांचा. प्राधिकरणमध्ये आम्ही सगळं बीजेपीमध्ये सगळं वातावरण करून टाकलेलं आहे आणि आज दुसरे लोक येऊन तिथे येऊन तिकीट घेऊन चाललेले आहेत. तर एवढं सांगायचं की तुमची सगळ्यांची मदत पाहिजे. आमच्यातलं जो कोण उभं राहील त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून मदत करा, निवडून आणा. त्यांनाही ते ताकद दाखवलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि आमची सगळ्यांची विनंती आहे, जे की 4 आमदार असतील, आमचे अध्यक्ष असतील बापूसाहेब, यांना सगळ्यांना विनंती आहे की आज सुद्धा त्यांनी आतापर्यंत विचार करावा अजून सुद्धा की बाबा यांच्यातलं कुणालाही द्या, आम्ही एकमताने सर्वांनी काम करायला तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. आदरणीय सर्व जमलेले माझे प्रभाग क्रमांक 15तले मतदार बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करतो आणि सर्वांना नमस्कार करतो. यामध्ये कालच्या दिवशी आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांनी एक बाईट दिलेली आहे. ती बाईट संपूर्ण पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. त्याच्या अनुसरून आम्हाला जवळपास 100 ते 150 लोकांनी मतदारांनी फोन केले की तुम्ही सुद्धा आम्हाला घेऊन एक मीटिंग घ्या, तुम्ही आम्हाला घेऊन एक पत्रकार परिषद घ्या की जेणेकरून आमचा सुद्धा विरोध ज्या लोकांना इथे घेतलं जात आहे त्यांना आमचा कट्टर विरोध राहील. नुसतं इच्छुक उमेदवारांचा विरोध नसून हा संपूर्ण प्रभाग क्रमांक 15 मतदारांचा विरोध राहणार आहे. लक्ष द्या बंधू भगिनींनो, गेले आम्ही अनेक वर्ष म्हणजे मी तर स्वतः 35 वर्ष काम करतोय आणि माझे सहकारी 15-20 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करतोय. केंद्राने दिलेली जबाबदारी, महाराष्ट्र राज्याने दिलेली जबाबदारी, संपूर्ण स्कीम काय असतील संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमच्या 2 नगरसेवकांनी गेल्या 7 वर्षामध्ये अतिशय चांगलंपणे काम केलेलं आहे. त्यांच्या साथीला साथ देऊन आम्ही आजपर्यंत संपूर्ण जनतेचं काम केलेलं आहे. आणि ऐन वेळेवरती ज्या पक्षामध्ये यांना कोणाला विचारलं जात नाहीये, या पक्षामध्ये यांची किंमत राहिलेली नाहीये, असे लोक काही अविनाश दाखवून हे आमच्या लोकांकडे प्रवेश करायचा प्रयत्न करत आहेत. तरी माझ्या सर्वांना विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे जे कोणी उमेदवार असतील की आम्ही सच्चे इच्छुक उमेदवार 8 ते 10 लोक आहेत आम्ही आहोत. त्याच्यामध्ये कुमार साहेब आहेत, सलीमभाई शिकलकर आहेत, अरुण थोरात आहेत, अतुल इनामदार आहेत, समीर शिकलकर आहेत आणि मी स्वतः विजयशंकर संगीताताई आमचे आहेत. या सर्वांनी एक मूठ बांधली आहे. ज्या कोणाला तिकीट मिळेल त्यांचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू. जर आम्हाला पक्षातून तिकीट नाही दिलं गेलं तर आम्ही दुसऱ्या विरोधी पक्षातून उभे राहू, पण त्यावेळेस तुमची आम्हाला साथ लागणार आहे. लक्ष ठेवा, आपल्याला या परिस्थितीमध्ये आपल्याला मनुष्य निवडून द्यायचा आहे. कुठलाही पक्ष असू द्या, पक्षाबद्दल आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला कधी गद्दारी केलेली नाहीये. परंतु आमच्या वरिष्ठांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, रवींद्रजी चव्हाणांना आमची विनंती आहे आणि आमचे 4 आमदार जे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी शहरात काम करतात यांना माझी कळकळून विनंती आहे, त्यांनी अजूनही विचार करावा. आमच्यापैकी कोणाला 2 तिकीट द्यावं, त्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू आणि हे फक्त मी तुमच्या जीवावरती काम करणार आहे. आजच्या मीटिंगला बोलवतं तुम्ही अगदी अवघ्या स्वतःहून इथे आलात, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि याच्यानंतरही तुम्ही आम्हाला पूर्णपणे साथ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.